जरा इथल्या कॅमेरेवाल्याने आवरायचं आहे लवकरात लवकर. आता कॅमेराला आपण इथे मूर्त्या इथंच आहेत, आपण नंतर आणि काढूया. कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रै समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनाणम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. आज माघ शुद्ध पंचमी, वसंत ऋतू आरंभ, त्याला वसंत पंचमी म्हणतात. आणि पंढरपूर नंतर अलौकिक स्वरूपाचा हा विवाह सोहळा हुपरी हे आपलं परम भाग्य आहे. आपल्याला त्या भगवंताचा हा विवाह सोहळा अनुभवायला मिळतोय. याच देही याच डोळा. हा अलौकिक विवाह सोहळा, हा सोहळा अनुभवला तरी आपल्या अंतकरणामध्ये भगवत भक्ती जागृत होईल असा हा सोहळा हुपरीमध्ये गेली 10 वर्ष झालं चालू आहे. आज माझ्या परम भाग्यानं गुरुवर्य भाऊसाहेब पाटील गुरुजी यांच्या आशीर्वादामुळे आज मला ह्या ठिकाणी 4 शब्द बोलण्याची ह्या ठिकाणी संधी मिळते. नाही, अलौकिक प्रकारचा आनंद अनुभवता येतो. इथं तिथीचं विशेष महत्व आहे. आज तिथी काय असेल तर माघ शुद्ध पंचमी तिथीला महत्व आहे. या तिथीमध्ये पंचमी म्हणजे काय, तसं विवाहाची सुरुवात म्हणजे विवाहाची तयारी, लोक म्हणतात ना लगीनघाई, ती लगीनघाई प्रतिपदेपासून चालू असते. आणि पंचमीला मुख्य दिवस आजचा विवाहाचा, भगवान परमात्मा आणि रुक्मिणी माता यांचा हा विवाह संपन्न साजरा होतोय. वर जे आहेत ते अलौकिक आहेत. मगाशी ज्यांचं वर्णन केलं ते वेदांनाही अगोचर आहेत. शास्त्रही ज्यांचं वर्णन करतं, येतो वाचे निवर्तन्ते प्राप्य मनसा सहजित, वाणी पोचत नाही, मन पोचत नाही, बुद्धी पोचत नाही, अशा तत्वाला असणारी स्वरूपता म्हणजे ते परमात्म तत्व, ब्रह्मतत्व, तेच विठोबा विठ्ठल पंढरपूरमध्ये उभा आहे. तो सामान्य नाही. भक्तांनी संतांनी सांगितलंय त्याचं वर्णन. विठ्ठल विस्तारला जनी सप्त हे पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनिवानसी. विठ्ठल म्हणजे सामान्य नाहीये. विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. विठ्ठल म्हणजे परब्रह्म आहे. आणि ते परब्रह्म कसं आहे, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निर्देह योगियांचे, जे सर्वांनाच अपेक्षित आहे की त्या देवाची प्राप्ती माझ्या जीवनामध्ये, त्या भगवंत मला मिळावा, तो प्राप्त व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. आणि तो तसा वेदशास्त्रांच्याही अतीत आहे की कर्वे अर्थ उपनिषद, हा उपनिषद सुद्धा ज्याचा अर्थबोध करणं शक्य नाहीये असा परमात्मा आपल्याला प्राप्त करायचा आहे. मग तो कसा मिळेल याच्याकरता जसं मगाशी त्या गीतामध्ये वर्णन केलं की नारद महर्षी या सिद्ध साधकांनी, ऋषींनी, संतांनी त्याला सोपा करण्याकरता, या जगतामध्ये सोपा होण्याकरता भाग पाडलं. म्हणजे रुक्मिणी मातेबरोबर त्याचा विवाह सोपा कसा झाला, तो व्यक्त झाला. आपली शक्ती आणि तो हे दोन आहेत.
भगवंताची शक्ती आणि भगवंत जरी दोन दिसले तरी सुद्धा तो भगवंत आणि भगवंताची शक्ती जी आहे ना ती किती एकरूप आहे. जसा सूर्य आणि त्याचा प्रकाश हा जसा वेगळा करता येत नाही, फूल आणि त्यातला सुगंध वेगळा करता येत नाही, तसा परमात्मा आणि त्याची शक्ती ही जी दिव्य असणारी देवी माता नाही का, ही देवी आहे ती भगवंताबरोबर प्रत्येक अवतारामध्ये आहे. आणि त्या देवीला घेऊनच भगवान परमात्मा सोपा होतो नाही का. तसा भेटणं अवघड, पण देवीला घेतल्यानंतर बरोबर विवाहबद्ध झाला आणि त्यामुळे सोपा झाला, आपल्याला त्याला अनुभवता येतं. भक्त काय करतात हो, भक्त देवाला उठवतात. आता देवाला उठवतात भक्त, सकाळी उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा. देवाला उठवतात, देवाला आंघोळ घालतात, त्याला आंघोळ घातल्यानंतर त्याला गंध लेपन करतात, त्याचं पूजन झाल्यानंतर त्याला नैवेद्य दाखवतात आणि त्याची आरती करतात, त्याची स्तुती करतात. संध्याकाळी सुद्धा त्याची आरती करून त्याला नैवेद्य दाखवून पुन्हा त्याची शेजारती होते, पुन्हा झोपवतात. हे भक्तांच्या अंतकरणातलं देवाबद्दलचं प्रेम आहे. आणि किती प्रेम आहे की त्याच्या विवाहामध्ये आपण बाराती झालोय, आपण बाराती झालोय. हे भक्त रूपत आहे आपले, आपण भक्त बनलेलो आहे. आणि म्हणून तिथीला महत्व आज सांगायचं आहे. जरासं कमी बोलणं आणि हे बंद करा, जरासं कमी, जरासं म्हणजे मला आणि काही चिंतन मांडता येतील. आजच्या तिथीचं महत्व काय आहे? आज तिथी कोणते, मगाशी पहिल्यांदाच सांगितलेलं. तिथी कोणती आजची? माघ शुद्ध पंचमी, यालाच वसंत पंचमी म्हणतात. आणि वसंत पंचमी याचा अर्थ वसंत ऋतूचा प्रारंभ. आणि भगवंतांनी स्वतः गीतेमध्ये सांगितलेलं आहे, बृहत सामतता सामनाम गायत्री छंद सामहम मासाणाम मार्ग शीर्षोहम ऋतुनाम कुसुमाकर. ऋतूंमध्ये कुसुमाकर नावाचा ऋतू आहे, तो ऋतू भगवंताचं स्वरूप आहे. कुसुमाकर म्हणजेच वसंत ऋतू, हे भगवंताचं स्वरूप आहे असं भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे या ऋतूच्या वेळी भगवंताची विभूती असणारा हा वसंत ऋतू भगवंताच्या विवाहानं आता ह्या पंचमी पासून प्रारंभ होतो. आणि एकदा का या प्रकारचा भाव झाला की बघा सगळीकडं काय असते, हरियाली असते. वसंत ऋतू आल्यावर प्रसन्न वातावरण असतं नाही का. यातून व्यक्त काय व्हायचं आहे, जसं ज्ञानोबराय अमृतानुभव मध्ये सांगतात की तुम्ही कितीही मोठी साधना करा, पण गुरुकृपा होत नाही तोपर्यंत त्याला फलरूपता प्राप्त होत नाही. तसं उदाहरण देतात, उपाय वन वसंतू आज्ञेचा आहे वतंतू अमृतची परिमूर्तू कारुण्याचा. झाडं लावली, त्याला पाणी दिलं, त्याला पाणी दिलं, सूर्यप्रकाश दिला, बरंच त्याच्याकरता कुंपण केलं, त्याला संरक्षित केलं, ते झाड मोठं झालं. आणि मोठं होऊन सुद्धा अजून त्याला फळबहार आलेलं नाही, कारण ते वाट बघतं. कोणाची वाट बघतं ते? फलद्रूप होण्याकरता कोणाची वाट बघतं तर ते वसंत ऋतूची वाट बघतं. वसंत ऋतू आल्यावर जशी पालवी फुटते, वसंत ऋतू आल्यावर जसा बहरता येते, तसं ह्या ठिकाणी गुरुची कृपा झाली, ईश कृपा झाली, ईश्वराची कृपा झाली तर आपल्या जीवनातल्या साधनेला फलद्रूपता प्राप्त होते. उपाय वन वसंतो आज्ञेचा आहे वतंतो. आणि म्हणून ही तिथी फार महत्वपूर्ण आहे. पंचमी तिथी, तिथीच्या बद्दल बोलला तसं अवतार कार्य आहे. उत्कृष्ट अवस्था त्याधिक्य सती निकृष्ट अवस्था ग्रहणम. देव या जगतामध्ये अवताराला येतात आणि जसं मनुष्य जीवनामधला भाव आहे, रामावतारामध्ये सीता माता आहेत, कृष्ण अवतारामध्ये रुक्मिणी माता आहेत, तीच ही रुक्मिणी माता. प्रत्येक अवतारामध्ये तेच महाविष्णू महालक्ष्मी बरोबर येतात नाही का. महाविष्णू महालक्ष्मी बरोबर असतात, कारण ते जगद रूपामध्ये व्यक्त व्हायचं असेल तर हे अनादि आहे. तसं ज्ञानोबराय अमृतानुभव मध्ये सांगतात, ऐसिये निरुपादिके जगाचे जिये जनिके ती वंदिली मिया मुडके देवोदेवी. निरुपादिक असणारी देवीला महत्व आहे. देवी म्हणजे प्रकृती नाही का, ही त्रिगुणात्मिका प्रकृती, दैवी एषा गुणमयी मम माया द्वृत्तया, अशी असणारी ही महाप्रकृती माया, हिच्याबद्दल वर्णन करायचं म्हणजे महत्व आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 6 गोष्टींची उपासना होते, पूजा होते. त्यामध्ये 4 गोष्टी किती महत्वाच्या आहेत बघा. एक आहे गीता आहे,
दुसरी आहे गंगा आहे, तिसरी आहे गौरी आहे, आणि चौथं आहे नाही का गोमाता आहे. किती गोष्टी झाल्या? प्रत्येकाची सुरुवात ग या शब्दाने. गंगा, गौरी, गीता आणि गोमाता. गंगा, गौरी, गीता आणि गोमाता. गंगेची उपासना होते, गंगेची पूजा होते. गौरीची उपासना होते नाही का, आणि ती गौरी देवी रूपता, आणि गीतेमध्ये प्रतिपादित असणारी तीच देवी प्रकृती माता, आणि तीच आता रुक्मिणी रूपामधला भाव जर बघायचा म्हटला तर तीच देवी व्यक्त होण्याच्या समोर प्रस्तुत असते. कथा मोठी आहे, कथाचा विषय मी जास्त सांगणार नाही. कथा कशी आहे तर शिशुपालाचा माहिती आहे तुम्हाला. शिशुपाल बरोबर विवाह रुक्मिणीचा ठरलेला होता. मग जो तिचा पिता होता तो विवाहाला तयार होता. तिचा बंधू रुक्मी होता, तो शिशुपाला बरोबरच विवाह करून देणार होता. पण भगवंताचा ह्या ठिकाणी भक्त असणाऱ्याने आवाहित केलं भगवंताला. जेव्हा भक्त भगवंताला आवाहित करतो त्यावेळी भगवंताला धीर धरत नाही धीर धरवत. बहुता वेळ भक्ताची आकाजा होशिकेशी राजा माईबाप. उतावीळ आहे देव, भक्ताचं काज पूर्ण करण्यामध्ये देव उतावीळ आहे. आणि ते प्रतिकात्मक भाव आहे हाचा, की भगवंत भक्ताच्या संकटाच्या वेळी धावत येतो. तशी रुक्मिणीला इच्छा नव्हती की शिशुपालाबरोबर माझं लग्न व्हावं, हे तिच्याकरता मोठं संकट होतं. आणि भगवंताच्या गुणांचा अलौकिक गुणगान गायणारी ती नाही का, तिला वाटत होतं की माझा पती कोण असावा तर तेच असावेत भगवान कृष्ण, तेच भगवान विठ्ठल नाही का. आणि म्हणून त्या रुक्मिणी मातेच्या बोलवण्याला हाक देऊन भगवान रथ घेऊन गेले, आणि त्या ठिकाणी रुक्मिणी मातेचं वरण करून विवाहबद्ध झाले. तेच या ठिकाणचा हा भाव आहे नाही का. इथं विषय काय सांगायचा आहे? भक्ती ज्याच्या अंतकरणामध्ये जोपर्यंत भगवंत प्रतीतीला येत नाही, याचं कारण आहे की भक्ती प्रतीतीला नाही. अंतकरणामध्ये भक्तीचा भाव प्रस्तुत झाला की भगवंत आले म्हणून समजा हृदयात, चित्तात. कारण कसं असतं, जर चित्तात काम असेल तर चित्तात राम येत नाही. चित्तातला काम निघून गेला की चित्तात राम आल्याशिवाय राहत नाही. तुमच्या जीवनामध्ये रात्रंदिवस अभिलाषा, इच्छा, मोह, आसक्ती, ममता, माया हे सगळे अनंत विकार चित्तामध्ये भरलेले आहेत. त्यामुळे भक्ती प्रगट होत नाही. आणि एकदा का भक्ती प्रगट झाली की देव आल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवणी गोपाळ राहे तेथे. चित्त शुद्ध करावं लागतं. चित्त चैतन्य चोरून नेले. चित्ताची चोरी होते. चित्त कोण चोरतो? गीतेमध्ये सांगितलं चित्ताला चोरणारे विषय पण आहेत आणि चित्ताला चोरणारा देव पण आहे. पण नेमकं चोरी कोणी करावी? आपल्या चित्ताची चोरी देवानं करावी का विषयांनी करावी? चित्ताची चोरी विषयांपेक्षा देवानं करावी. हरिने माझे हरिले चित्त. नाहीतर गीतेमध्ये वर्णन आहे, भोगेश्वरी प्रसक्तानाम तया अपरहत चेतसाम. भोग विषय आपल्या चित्ताला हरण करतात, पण त्या चित्ताला हरण करून देण्यापेक्षा आपण देवालाच आठवावं आणि देवाच्या चिंतनामध्ये, गुणगानामध्ये आपण तल्लीन व्हावं. आज बघा विवाह सोहळा भगवंताचा आपण करायला लागलेली तर साजरा प्रतिवर्षी आपण करतोय. काय आहे हे? कशा करता करतोय? तर भगवंताच्या प्रती आपल्या अंतकरणामध्ये असणारं स्नेह, ते प्रेम, तिचंच नाव भक्ती आहे. आणि त्या भक्तीपोटी आपण भगवंताची या ठिकाणी उपासना करतोय. बघा, आपण भगवंताची ही त्याचा विवाह संपन्न करून ही आपण केलेली त्याची साधना आहे, उपासना आहे. आणि ही मला वाटतं पंढरपूर नंतर पाहायला गेलं तर हुपरीमध्ये व्हायला लागले. पंढरपूरमध्ये होते, सगळ्यांना शक्य नाही जाणं तिकडं, प्रत्येकाला जाणं. पण आपल्या इथल्या काही सद्विचाराच्या लोकांनी, सद्भक्तांनी काय केलं असेल तर वाटलं असेल की आपल्या ह्या भगवंताच्या विवाह सोहळ्यामध्ये आपल्या इथला साधक, एखादा भक्त सामील व्हावा, आणि याच्याकरता इथं विवाहाचा सोहळा संपन्न चालू केलेला. किती अलौकिक वातावरण आहे. ज्या विवाह सोहळ्याला देवादिदेव उपस्थित राहतात, इंद्रादिक देव उपस्थित राहतात, तसं तुम्ही आम्ही सर्वच आता सर्व भक्त बनून ह्या ठिकाणी देवाहून आपण इथं त्या देवावरती काय अक्षता टाकायला लागलं. लौकिक माणसाच्या जीव लग्न होतं त्यावेळी तो अक्षता टाकतात लोक बरेच अंगावरती. त्याचं लग्न अक्षता टाकणं म्हणजे काय? मंगल करणं, त्यांचं शुभ आशीर्वाद देणं. बघा विशेषता काय आहे.
इथली विशेषता ही आहे की आपण देवाला शुभ आशीष द्यायला लागलोय. देवानं आपल्याला शुभ आशीष द्यायचं का आपण देवाला द्यायचं? तुमचं काय म्हणणं? पण तुम्हाला सांगू का, देवाला सगळं आवडतं. आपण देवाला उठवतो, देव उठतो. आता तसा देव झोपला तर कसं व्हायचं आपलं? पण देव उठतो. आपण देवाला झोपवतो, देव झोपतो. ही तर भक्ती आहे. भक्तीतलं तत्व कळालं. देव तसा झोपत नाही, देव तसा उठत नाही, पण आपण उठवतो त्याला, उठतो तो. आपण झोपवतो. आपलं खा म्हणतो, खातो. नामदेवा हाती दूध प्याला, नाही का? म्हणून भक्ताच्या अंतकरणातला भाव जसा असेल ना, तसा देव तयार होतो आणि त्या भक्ताला आनंद प्रदान करतो. हा देव किती श्रेष्ठ आहे याचं वर्णन केलंय 12व्या अध्यायामध्ये. भक्त देवाची पूजा करतात, यात काय नवल, पण इथला देव भक्ताची पूजा करतो. काय वर्णन केले बघा. तो पहावा हे डोळे म्हणून अचुक्षशी मज डोळे, हातीचे लीला कमळे पुदूत यात. हातातल्या कमळानं देव भक्ताची पूजा करतो. तसं आज देव भक्ताखंड आशीर्वाद घेतोय. काय शुभाशीष देव भक्ताखंड शुभाश तो मंगल आहे. भगवंत मगाशी मंत्र महाराजांनी म्हणला, मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजम मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरी. देवा इतकं मंगल या जगात काय असेल? देवाचं नाव मंगळ आहे. सगळं मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. देव मंगळ आहे. पवित्राणाम पवित्रम यो मंगलाणाम च मंगलम. असा अलौकिक असणारा परमात्म तत्व तो देव जो आहे, तो देव मंगलमय असला तरी आपल्या भक्ता करता मी मंगल होऊन घ्यायला लागलोय तुझ्याकडं, शुभ मंगल माझं व्हायला लागलंय आणि तू आशीर्वाद द्यायला लागलाय, हा भाव जरी ठेवला तरी भक्ता करता देव तेवढाही होतो. हे तर देवाचं देवत्व आहे. आपला एवढा देव श्रेष्ठ आहे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धराविती इच्छा. जसा भक्ताला देवाला करायचा आहे ना तसा कर म्हणतात, मी तसा होईन. नाहीतर योगी लोक, बरोबर, योगी लोक त्याला शोधण्याच्या नादात आहेत. तपस्वी लोक त्याला शोधण्याच्या नादात आहेत. ज्ञानी लोक त्याला शोधण्याच्या नादात आहेत. सगळे मोठमोठे विद्वान पंडित त्याला ध्यान करणं, त्याची धारणा करण्याचा प्रयत्न करतात. विद्वत्ता ज्ञानाद्वारा त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. मोठमोठे पंडित लोक त्याला समजण्याचा प्रयत्न करतात, पण तो भक्ताच्या घरात सहज येतो. ही त्याची विशेषता आहे. होय भक्ती केला तुका म्हणे, नाही का? म्हणे तुका ब्रह्मादिका सावळे सुख दुर्लभ, आज येते आले फुका नाम मुका कीर्तनी. म्हणून आपल्या ह्या भक्ताला भक्तीला ओ देऊन रुक्मिणी आणि विठ्ठल भगवान यांचा हा विवाह सोहळा आपण बघायला लागलोय. ही भक्तीचा भाव आहे, अलौकिक भक्तीचं सामर्थ्य आहे की देव आपल्याकरता असा सगुण झाला. आला नावा रूपा तुका म्हणे झोपा, नावा रूपाला आला आणि सोपा झाला. हे नाव रूपाला येणं म्हणजे काय? प्रकृती जी आहे त्या प्रकृतीच्या साह्यानं तो जगद रूपामध्ये नाव रूपाला आला. प्रकृतीच्या साह्याशिवाय नाम रूपाला कसा येईल? तो अव्यक्त आहे, अव्यक्त निराकार, नाही जे आकार, जेतुनी चराचर हरसी वजे असा असणारा परमात्मा आहे. त्रिगुण असार, निर्गुण हे सार, निर्गुण असणारा परमात्मा आहे. पण तो नावा रूपाला आला, गुणा आला, विटेवरी पितांबरधारी सुंदर जो नावा रूपाला आला, याला म्हणतात प्रकृतीचं साह्य. भगवंतानी गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये सांगितलेले आजोपि सन्नवी आत्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृती स्वामदिष्टाय सम्मो अम्यात्म माया. म्हणून ती प्रकृती आणि परमात्मा म्हणजे शक्ती आणि परमात्मा. तुम्ही सांगा, चहा पिल्यानंतर चहा गोड लागतो का साखर गोड असते? नाही का? चहा गोड का साखर गोड? साखरच गोड असते, पण आपण गोड काय म्हणतो? चहा आहे. नुकती साखर खाल्ली तर चहा पिल्यासारखं वाटेल का? नाही वाटणार. चहा गोड झालाय, चहा गोड झाला. बघा, आमटी तिखट असते का चटणी तिखट असते? तिखट तर चटणी असते, पण आपण म्हणताना काय म्हणतो? आमटी तिखट झालेली आहे. याला म्हणतात संमिश्र भाव. या जगत रूपाचा भाव करायचा असेल तर एक तर ब्रह्म आहे आणि ब्रह्म रूपातनं शक्ती जी प्रकाश रूपत आहे, ती प्रकाश रूपता ब्रह्मस्वरूपाशिवाय वेगळी नाहीये. पण जगाला सोपी होण्याकरता ती अविद्या, ती माया, ती अलौकिक, ती अविद्या पण म्हणतात माया. माया आहे ती अलौकिक रूपता आहे, त्रिगुणात्मिका प्रकृती आहे. आणि तो ब्रह्म आणि प्रकृती या दोन्ही रूपामध्ये दोन्ही रूपानं एकत्र भाव म्हणजे विवाहबद्ध झाला म्हणायचं. आणि जगद रूपाला, नावा रूपाला आला, सोपा झाला. सोपा आहे म्हणून त्याचं लग्न आहे, सोपा व्हावा म्हणून त्याचं लग्न आहे. सोपा झाल्यावर आपण त्याला नटवू शकतो, त्याचा
नाही का त्याची पूजा करू शकतो, त्याची भक्ती करू शकतो. सोपा झाल्यावर आणि सोपा व्हावा म्हणून त्याला आव्हाहित करू शकतो, की देवा सोपं व्हा. तुमच्या लग्नाची पत्रिका आता वाटलेली आहे. आता तुमचं लग्न होणार म्हणजे काय? तुम्ही रुक्मिणी माता आणि तुम्ही देव या दोघांचा विवाह संपन्न होणं म्हणजे काय? तर भक्तांनी देवाचा विवाह संपन्न करणं आहे. भक्तांनी देवाला आपलंसं करणं आहे आणि भक्तांनी देवाला आपल्यासारखं करणं आहे. आपल्यासारखं करणं म्हणजे आमचे विवाह होतात ना देवा, आता तुमचाही विवाह आम्ही संपन्न करणार, नाही का? आमचे विवाह होतात ना महाराज, तर आमचे विवाह होतात, पण प्रतिवर्षी आमचे विवाह होऊ शकत नाहीत. पण आमच्या देवाचा विवाह तीच वर माये आहे, तीच वधू आहे आणि तोच वर आहे. पण भक्ता करता देव, नाही का, नेहमी नेहमी भक्तीतनं व्यक्त होणारा तो देव. अशा प्रकारे आपल्यामध्ये भाव आहे, अलौकिक आनंदाचा भाव आहे. सगळ्या हुपरीकरांना मी धन्यवाद देतो, ज्यांनी हे आयोजन केलं त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि माझं काहीतरी परमभाग्य, महाराजांनी आता घड्याळ दाखवलं मला, त्यांनी सांगितलेलं मी अगोदर दाखवा म्हणून, कारण पुढं मला कीर्तनानी आहे एक ठिकाणी. आणि पाहायला गेलं तर भरपूर बोलण्याची इच्छा भरपूर आहे. जरा तासभर तुम्ही सर्व मोठे लोक आहात, सगळे ज्ञाते लोक आहात, तुमच्या समोर आणि काहीतरी बोलावंसं भरपूर वाटतंय, पण वेळेचा अभाव आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. भगवंताच्या प्रती माझा भाव व्यक्त केला आणि तो व्यक्त करण्याकरता तुम्ही दिली त्याच्याकरता धन्यवाद. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.